अलिबागच्या समुद्रात भरकटलेल्या मालवाहू जहाजाचं रेस्क्यू ऑपरेशन। कोस्ट गार्ड अलिबाग समुद्र किनाऱ्यावर दाखल। जहाजामध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम हे सुरू आहे, तर जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, कोस्ट गार्ड हे घटनास्थळी दाखल झाले। एकूण 14 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर दोघांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर आणलं जातं। ही बातमी आपण पाहतोय। अलिबागच्या समुद्रात भरकटलेल्या मालवाहू जहाजाचं रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या सुरू आहे। कोस्ट गार्ड हे अलिबाग समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले, तर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोघांना बाहेर आणलं जातंय। जवळपास 14 जण अडकल्याची माहिती मिळते आणि त्यापैकी दोन जणांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर काढलं जातंय। त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या सुरू आहे। अलिबागमधून ही बातमी आपण पाहतोय। समुद्रात भरकटलेल्या मालवाहू जहाजाचं रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या सुरू आहे। जवळपास 14 जण अडकल्याची माहिती मिळते, तर जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, कोस्ट गार्ड हे सर्वजण आता समुद्रकिनारी दाखल झालेत आणि रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू आहे। एकूण 14 लोक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते, तर दोघांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर आणलं जाते। अशा प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, समुद्र हा काहीसा खवळलेला पाहायला मिळतोय आणि अशातच हे मालवाहू जहाज हे भरकटलेलं आहे आणि या भरकटलेल्या मालवाहू जहाजाचं सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। अलिबागमधून ही बातमी आपण पाहतो। जवळपास 14 जण या मालवाहू जहाजावर अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या 14 पैकी दोघांना दोन जणांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बाहेर आणलं जातंय। रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या पार पडतंय। अलिबागमधली ही दृश्य आपण पाहतोय। कोस्ट गार्ड हे अलिबाग समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेले। श्रीकांत शेलार आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। श्रीकांत, आपण पाहतोय जवळपास 14 जण हे आतमध्ये अडकलेले आहेत आणि आता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोघांना बाहेर आणलं जाते। आतापर्यंत नेमकं किती जणांचा रेस्क्यू झालेला आहे? विक्रांत, खरं आहे, अलिबागच्या समुद्रामध्ये भरकटलेल्या मालवाहू जहाजाचं रेस्क्यू ऑपरेशन आता सुरू आहे आणि आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकताय की त्या ठिकाणी कोस्ट गार्डच्या मदतीने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोन माणसांना त्याच्यामधून समुद्रकिनारी आणले जात आहे। एकंदरीत जर का आपण पाहिलं तर रायगड जिल्हा पोलीस अधिकारी सोमनाथ घारगे असतील किंवा रायगड जिल्हा अधिकारी किसन जावळे असतील, त्या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी आहेत। कोस्ट गार्डच्या सहाय्याने हेलिकॉप्टर मधून दोन लोकांना रेस्क्यू ऑपरेशन करून समुद्रकिनारी आणले जातं। एकंदरीत जर का प्राथमिक माहिती घेतली तर एकंदरीत 14 लोक आतमध्ये बोटीत अडकल्याची एकंदरीत प्राथमिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होते। विक्रांत, हे मालवाहू जहाज नेमकं कुठलं आहे किंवा कुठून येत होतं किंवा कुठे जात होतं या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का श्रीकांत? नाही, एकंदरीत ते धरणतर खाडीत ते जहाज काल सकाळी जयगड बंदराकडे कच्च्या मालाची वाहतूक करत होतं, त्यावेळी ही घटना घडली होती। निश्चित श्रीकांत, आपण ही दृश्य पाहतोय ज्यामध्ये हे जहाज आपल्याला पाहायला मिळतंय, समुद्र पाहायला मिळतोय। समुद्र हा काहीसा खवळलेला असल्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर जवळपास 14 जण हे या मालवाहू जहाजामध्ये अडकलेले आहेत आणि हे मालवाहू जहाज हे अलिबागच्या समुद्रामध्ये भरकटलेलं पाहायला मिळतं। श्रीकांत, आपण पाहतोय की जवळपास 14 जण अडकलेले आहेत। तुम्ही ज्याप्रमाणे माहिती दिली त्याप्रमाणे यंत्रणा सज्ज झालेली आहे, मात्र संपूर्ण 14 जणांना बाहेर काढण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो या संदर्भातली काही अपडेट समोर येते? साधारणतः त्यांना 1.5 ते 2 तासाचा कालावधी लागू शकतो, असं प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर किसन जावळे यांनी दिलेली आहे। कारण संबंधित ठिकाणी सर्व अधिकारी या ठिकाणी आता समुद्रकिनारी आलेले आहेत आणि जोमाने या ठिकाणी प्रशासन मात्र कामाला लागलेलं पाहायला मिळत आहे। विक्रांत, धन्यवाद श्रीकांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय आणि बातमी पाहतोय अलिबागमधून। अलिबागच्या समुद्रामध्ये जहाज हे भरकटलेलं आहे, मालवाहू जहाज भरकटलेलं आहे आणि या जहाजावर जवळपास 14 लोक अडकलेले आहेत, ज्यांना बाहेर काढण्याचं रेस्क्यू ऑपरेशन हे सध्या सुरू आहे। हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे।